तर हा बघा स्वर्ग, एकदम हिरवगार आहे. हॅलो गाईज, तर गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. गाईज तर आता आम्ही घाईघाईत निघाले ॲक्च्युली घरातून, म्हणून मी तिकडं स्टार्ट नाही केला ब्लॉग. तर आत्ता स्टार्ट करतो आणि येताना मी जरा सीन वगैरे भारी जे होते ना ते शूट केले, गावचे वगैरे, झाडं वगैरे मस्त. आणि आता आम्ही चाललो कंकेश्वर मंदिरची, इथं ज्या पायथ्याशी आहे. आणि आता मामा आणि मामीची वाट बघतो, ते येत आहेत बाईक घेऊन. सो भरपूर मजा येणार आहे आणि मजा तर येणार आहे, पण जर असे वाटलं आपल्या पावसाने लावलेले इथं एवढा पाऊस आहे ना की मला नीट शूट पण नाही करतात, म्हणून नशीब छत्री आणलेली आजीने. सो ते भेटले. काय रे, हे तर भिजलेच. हा कार्तिक, तिकडं परी, इथं अर्णव आणि तो ओमला का आलाय, सदमा लागला. तर आता बघू हे दोघं येत आहेत कधी, मामा आणि मामी. मग तसं आम्ही वरती निघू. आणि पाऊस आय थिंक आता कमी होईल. इथं बघा कसे धुकं आलेत मस्त वेगळे. त्या साईडला नाहीये, इथे सध्या रे पाऊस नाहीये. आणि ह्या साईडला भरपूर आहे, त्या साईडला तर अजून आहे. आणि गाईस तर आम्ही आता चालू केलेलं आहे, पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे. आणि काकी आणि मामी गेल्या पुढं. इथे मी अर्णव ओम जरा पुढं आलं आणि तिकडं हे चौघ आहेत, आजी, परी, मामा आणि कार्तिक. हे बघा हे इथं, आणि हा इकडचा व्ह्यू. तरी मग अशी पाऊस पडला पाहिजे, हवा नाही सध्या तरी. हवा येईल, नंतर येईल. तसं वरती जाऊन आम्ही तशी हवा येईल. काहीच तर एवढंच वरती आलो आहे. हे बघा मस्त एकदम. आणि गाईज इथं मला दाखवणं नाही शकत, पण हे ओम आणि अर्णव त्या कार्तिकची एवढी मजा घेतात का तो एकदम वरती गेला, ढगात नाही इथं. काय रे ओम, त्या साईडला गेलो एकदम. विचार रागवला रे यांच्यावर. डुक्कर बघितलं बघत. वाजता इथं माकडं पण आहेत, माकड आहेत. आणि इथे लगेच एक मंदिर लागतं छोटा. हे बघा हातमध्ये दिसणार ना आता. तर आता आम्ही चाललोय पुढं. आणि भाई खरंच सांगतो काहीच, एवढा चढलो ना पूर्ण हालत काही झाले, भरपूर चढलो. आता कसं आहे, मामी, काकी, आजी आणि मामा हे सगळे खाली आहेत. मी, अर्णव आणि परी इथं आहोत. थोडे जर पुढे येते, हे बघा इथंच आहेत, दिसणार नाही कदाचित. आणि ओम आणि कार्तिक हे गेले जाम पुढं, एवढा पुढं का आम्हाला माहीत नाही कुठे आहेत, एकदम पुढे गेलेत. आणि इकडं मस्त छोटे छोटे खेकडे पण होते खेकडे. आणि माकडं तुम्ही बघितले, खेकडे दाखवून शिकलो कारण की तेव्हा मला जरा हे बघा थांबा भेटला. हे बघा छोटे छोटे खेकडे, वाव. तर चला मी पण निघतो आणि ह्याला पण जाऊ दे आपापल्या घरी रस्त्याला. अरे बाबा जा तू जा, मी पण चाललो. तो पण निघाला, घाबरलेला तो खतरनाक. आता मित्रा पकडून तर नाही घेणार, पण नाही, त्यांना इकडं राहू द्या जरा, नेचरमध्ये या. ओके गाईस, ते इथं खेकड्यांसोबत मोठे पण आहेत. आता जो मागं तुम्ही बघितलं ना तो एक्झॅक्ट मला काय माहीत नव्हता, मी पटापट शूट केला कारण की दमलोय. पण ना विचार करा,
एवढा वरती चढलोय, पाणी पण नाही पिला. त्यात तो कडाक्याचा ऊन. आत्ता आलंय सावली आणि हवा हलकी हलकी यायला लागली. आधी हवा पण नव्हती आणि एवढा गरमीचा आम्ही पोचवतो. तर आता बघूया हे कुठे थांबतायत. ॲक्च्युली ओम आणि अर्णवला जायचं आहे पोहायला आणि मी नाही जाते. एक्स्ट्रा कपडे पण नाही घेतले. कार्तिक आणि मी थांबू. बघूया आता हे कुठं पोचतात, आपली वाट बघतायत की नाही. तर चला पुढे भेटतो तुम्हाला. आणि गाईज भरपूर वेळानंतर फायनली आपण पोचलोय. मग तुम्हाला दाखवतो. व्ह्यू एक नंबर आहे आणि आपले भावंड पण इकडंच, अर्णव, ओम, कार्तिक. मग दाखवतो काहीच. तर हे बघा कार्तिक इथं रेडी झालाय. हा मोबाईल मधनच पकडा द्या तुम्ही. आणि हे दोघं पण इथं रेडी झालेले आहेत. आणि हे बघा आतमधला व्ह्यू. तर तिकडं ओम आणि अर्णव फटाफट उड्या मारत चाललेत. हे बघा एक गेला. मार. आणि दुसरा गेला. आणि हा भाई इथं आपला घाबरला फुल. कार्तिक हे कार्तिक पण आलेला आहे, पण तो काय आता उडी नाही मारत. हे दोघंच उडी मारतात. ते बघा त्याने आधीच घेतली. बापरे, ही कुठली स्टाईल आहे? तो हाय गाइस, फॉलो करो, लाइक करो, शेअर करो. यो बघा यो फुल घाबरला आता. अरे 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 भाई गाईस, पण हाय कला आहे माणसाच्या अंगात, कला आहे. बापरे, हे लागले असते आता. हे बघ गाईस, आता ही उडी बघा. गाईस, तर ह्या दादाने स्टार्ट केलेला उडी मारायचा आणि आता गर्दी बघायचं कोणता पण नंबर लागला. ओके गाईस, तर आता तिकडून आम्ही आलोय आणि आता चाललोय मंदिरात. आणि इथून जास्त नाही, 1 मिनिटाचं मोजून नसतंय. 1 मिनिटं पण नाही लागत स्वतःला. मी नाही गेलो कारण की कपडे वगैरे नव्हते ना एक्स्ट्रा, म्हणून घेतले नाही. तर आता चला आपण जाऊया मंदिराचा. 1 नंबर व्ह्यू घेईल आणि मस्त दर्शन वगैरे करूया. फायनली पोचलोय कनकेश्वर मंदिरला. आता तुम्हाला ऍक्च्युली अंदर दिसेल. थांबा, नाही ना, अंदर दिसेल. पण एवढा भारी वाटतोय ना, सुंदर व्ह्यू आहे एकदम मस्त. तर आता इथून जातो पुढं त्या साईडला दर्शनासाठी. इथून रांग, ॲक्च्युली इथं रांग असायची, आता नाही वाटतं. तिकडं गेट वगैरे पण लावलं आहे. तर इथं तुम्ही मागं पण स्टॉल वगैरे आहेत आणि इथं पण स्टॉल वगैरे आहेत. नाश्त्याची सोय वगैरे आहे इथं. आणि इथे आता म्हणजे ॲक्च्युली ना ह्या सीझनमध्ये भरपूर येणार आहे श्रावण महिन्यात. आज तर रविवार आहे, उद्या पण कदाचित भरपूर येतील श्रावणी सोमवारच्या दिवशी. इथं चपला वगैरे ठेवायची जागा. तिकडं पाण्याची सोय पण आहे आणि इथेच नाही आहे तर खाली पण 1-2 ठिकाणी पाण्याची वगैरे सोय वगैरे आहेच तुम्हाला. तर इथं आपण काम करू, चपला वगैरे इथं काढूया.
आणि लगेच जाऊयात दर्शनाला. हे चला यांची वाट बघायची का आपण जायचं पुढं. तर आता आम्ही निघतोय दर्शनाला. आणि गाईस तर हा ब्लॉग फक्त इकडंच होणार आहे कारण की आम्ही ॲक्च्युली जाणार संध्याकाळी बस पकडणार आहे. इथून एंट्रन्स आहे आणि पुढं जाऊन त्या साईडला तिथपर्यंत आपल्याला जावं लागेल. चला जाऊयात. एकदम मस्त वाटतं आणि बाहेर पण वातावरण छान आहे. फक्त आज प्रॉब्लेम काय आला की आज इथे हवा नाही जास्त. पाऊस तर पडलाच नाही, पण आहे स्टार्टलाच दिसला पाऊस आणि इथं हवा पण नाही एवढी तरी. आणि ॲक्च्युली मामा पुढे गेले, मामावर पुढे गेले लागतोय. हो हे बघा इथं मामा, मामी, ओम, काकी आणि पुढं आपली आजी. कुठे आहे आजी? आहे आजी पुढे. इथं कार्तिक, इथं आजी, इथं आनव आणि इथं मी आणि परी पण पुढेच वाटतं. चला आता दाखवतो आम्ही. हे मंदिर किती जुनं आहे? खूप. कधीपासून म्हणजे 1900 किती? तर बघा 1800 पासून हे मंदिरचं झालेलं आहे मंदिर. पण अजून पण एकदम मस्त आहे, एकदम प्रॉपर असं. आणि एवढा भारी वाटतं नाही का, म्हणजे गर्दी पण आहे पण असं वाटत नाही. पटापट नंबर चालू आहे ना. येस गाईस, तर तुम्ही पण या मंदिरात पाय पडायला आणि तुमचे पण हा गाईस, म्हणजे तुम्ही पण या जरा इकडं दर्शन करून घ्या. कधी अलिबागला आले तर इकडे हा विजिट करा. आणि आता जर आवाज नसेल येत माझं त्यात माझी काही चूक नाही. बघूया आता. शिवकालीन मंदिर ते शिवाजीला घंटा वाजवून इशारा करायचा असतो. अच्छा चांगलं आहे. गाईस, तुम्हाला ज्ञानात अजून भर पडली असेल तर लाईक करा. आणि जर काहीच ह्याच ब्लॉगमध्ये म्हणजे तुम्ही कमेंट करा. जर तुम्हाला ह्या मंदिरामध्ये काय अजून काय जाणून घ्यायचं असेल तर आम्ही डायरेक्ट आजीला विचारू, आजी आपली सांगेल. काय पहिली एवढी मोठी घंटा होती. काहीच तर ही आता घंटा आहे ना, ह्याच्या पहिले अजून एवढी मोठी घंटा कुठं होती? कुठं? इकडंच होती, अजून मोठी होती अशी आजी बोलते. चांगलं आहे. शिवाजी महाराज इशारा केला ना खाली आवाज द्यायचा. हां काय घंटा वाजवली का खाली मग सैनिक सावध राहायचे. काहीच तर बघा. आता तुम्हाला काय अजून क्वेश्चन वगैरे असतील तर बाबा इथं अजून काय काय घडलं जे तुम्हाला असं वाटतंय का बा हा विचार असा आम्ही पण येऊ, कुठे एक्झॅक्ट लोकेशन ते मला नाही माहीत पण आजीला माहिती आहे. आजी बरोबर तुम्हाला सांगेल. सो आपण जो कधी आपण आजीला भेटूयात डोंबेला वगैरे कधी गेलो मी तुम्हाला मी तेव्हा सांगेन. आजीला आपण विचारू तेव्हा आजी उत्तर देईल. तुम्ही काम करा, क्वेश्चन करा या कमेंट बॉक्समध्ये ते काय काय असेल तुम्हाला वाटतं याच्यात. आपण इथं पोचलेलो आहे. आपण त्या साईडला होतो एकदम टोकाला आणि इकडून तिकडून फिरता इकडं आलो आहे आणि आता डायरेक्ट ह्या साईडला मंदिरात आहे. पण त्या साईडला पण आपल्याला फिरून पहिले बाप्पाचं दर्शन घ्यावं लागेल आणि मग तिकडं आतमध्ये. हां तो ब्लॉगर बघ तुला शूट करतो. हो तिकडं पण एक काहीच ब्लॉगर आहे. आणि एकच नाही इथं भरपूर सारे ब्लॉगर आहेत. प्लेसच तशी आहे. वाजव पावसाचं वातावरण अशा प्लेसमध्ये यावंच लागेल. प्रत्येक ब्लॉगर इथे येतात. चालू आहे तिकडं. पहिला आपण बाप्पाचं दर्शन घेऊयात. ते थांब दर्शन घेऊ. काहीच तर मंदिर बघू शकतात. तसा
आतमध्ये शूट झालं परवानगी नाही आहे, पण दादा बोलले लांबून शूट करू शकता तुम्ही. एक चांगलं वाटलं की आपल्याला लांबून तरी शूट करता आलं. मस्त वाटलं एकदम दर्शन वगैरे घेऊन. आता इथं बसूया. हे कुठे गेले गाईस? तर जरा एक्झिट घेतोय मी, कारण की जरा इकडचं तुम्हाला दाखवतो काय काय कसं आहे. आणि मेन व्ह्यू पण इकडचं जरा बघूया आपण, चांगला व्ह्यू भेटत असेल तर. काय मी नाही ते तुमच्याबरोबर? अरे मी इथे जरा दाखवतोय. तुला ओरडले ते कोण? हो काय नाही गाईस, जरा ते दादा काका ओरडले, कारण की आतमध्ये कसा शूट. तर इकडं तुम्ही बघू शकता वाऱ्यावर. जरा मी तिकडे पण जातो जरा थोड्या वेळानंतर, पहिले इकडचा वगैरे. आणि नशीब आम्ही पावसात आलो, म्हणजे उन्हाळ्यात पण काय नाही वाटत, पण ना उन्हाळ्यात जर तुम्ही आलेत नाही तर एकदम सकाळी पहाटे या, जेव्हा अंधार असतो तेव्हा या, म्हणजे ऊन तुम्हाला लागणार नाही. पण जेव्हा खाली उतरतील ना तेव्हा दम तर लागेल, कारण की शेवटी दुपारी असते, दुपार होते यायला खाली. आणि जर राम धनेश्वरला गेले तेव्हा तर बाबा पहाटे एकदम 4:30लाच निघा, 4-4:30लाच निघा घरच्या. आणि एकदम इथून सुंदर व्ह्यू आला आहे, आम्हाला मला दाखवतो. काहीच तर बघा आला ऊन, असं काही बोललेलो. आणि तुम्हाला एकदा दाखवलेलं आधी आत्ताच, तर एकदा परत बघा. ही अशी मोठी, पण ह्याच्यात कोण उतरणार नाही, कारण की पाणी पण एवढं काय साफ नाही आहे. ॲक्च्युली ह्याच्यात आहेत मासे. तुम्हाला जर झूम करून होत असेल तर दाखवतो. आणि खोल असेल बहुतेक माझ्या मते. आणि गाईस तर आता थोड्या वेळात आपण तिकडे जाऊया, जरा व्ह्यू वगैरे दाखवतो. आणि इथं आपलं मंदिर, आणि इकडं हे, आणि इथं पण जरा बसण्यासाठी आहे, पण इथं आपल्याला कसा व्ह्यू भेटणार नाही ना. आणि त्या साईड पण एक मंदिर वाटतं. तर चला मी पण तिकडे जातो, दर्शन वगैरे घेतो लांबून, तेवढंच आपल्याला बाप्पाचा आशीर्वाद पण भेटेल. आणि इथून ह्या असं पायऱ्या, आणि इथे आपल्याला मंदिर. ते इथे पण आहे विष्णूचं मंदिर. हे बघा बाप्पाचं मंदिर आहे. तिकडं पण बहुतेक जण चाललेत, पण मी नाही जाणार, कारण की मी एकटा नाही आहे, 5 फॅमिली आहे. तर त्यांच्यासोबत राहणं बरोबर राहिलं तर बरं होईल. तर आपण जरा परत तिकडे जाऊया. आणि एक इथं भारी आहे का, इथं ब्लॉगर्स मी एकटाच नाही आहेत, अजून भरपूर जण ब्लॉगिंग करत आहेत, आणि ती एक चांगली गोष्ट आहे. तर यांचं फोटो सेशन होऊ दे. काहीच तर मला वाटलं इथं जोरदार पाऊस पडेल आम्ही जेव्हा येऊ तेव्हा, पण काहीच नाही आहे. इथे जेव्हा आम्ही आलो तेव्हा थोडासा पाऊस काय पडला, तर पाऊस एकदम शांतच झाला आहे. हे बघा इथून पण जाऊ शकतो वाटतं. मागच्या जेव्हा आलतो ना, पूर्ण पाटील परिवार घेऊन आलता आमचा, आम्ही घेऊन आलतो तेव्हा पण जाम मजा आली. आणि मी एकदम मित्रांसोबत पण येईन इथं. हा इकडचा व्ह्यू असेल चांगलं दाखवतो. तसं इकडं काहीच नाही एवढं बघा. मला वाटलं इकडून डोंगर वगैरे दिसतील, पण त्या साईडला हे आलं आहे घर आहे, त्या साईडला कुठं एक रस्ता होतो. ओके गाईज, तर चला ह्या ब्लॉगला मी इथेच एंड करतोय. कसा वाटला तुम्हाला हाचा संकेश्वरचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, ह्या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्र परिवारासोबत, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.